आता आपल्याला पुढं काय करायचं ना ते ठरवलं पाहिजे. किल्लेदारांच्या घराण्यामध्ये डाळ शिजणार तुमची, महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजणार हो? बाहेर युगंधराबाई आल्या, तुम्हाला भेटायचं म्हणताय. युगंधरा? हे बघ, नुसतं करू करू म्हणून मला नाही चालणार. वामनराव, या वाकनीस, बोला, काय नवीन बातमी? निवडणुका जाहीर झाल्यात. मग आता आपला काय प्लॅन ऑफ ॲक्शन? साहेब, मोकलवारांना भेटलोय मी. त्यांच्याबरोबर आपल्या आमदारांची मीटिंग ठरवली. हां, त्या मीटिंगमध्येच ठरेल पुढे काय करायचं ते. गुड. दादाबद्दल आत्ता काही बोलला नाही आहात ना? नाही, त्यांना फक्त एवढंच म्हणालोय की साहेब सध्या आजारी आहेत, त्यामुळे पुढच्या काही मीटिंगला ते हजर राहू शकणार नाही. पण तरी साहेबांचा निरोप मात्र आहे, मी नसलो तरी प्रचारामध्ये काहीही कमी पडता कामा नये. गुड. वाकनीस, आत्ता कुणालाही कळता कामा नये की दादा असे निवृत्तीचे वगैरे विचार करतोय. निश्चितच साहेब, कारण तसं काही झालं तर काय प्रॉब्लेम होतील याची मला कल्पना आहे. आणि मीडियापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतोय मी. साहेब, आणखी एक, या मीटिंगला तुम्ही स्वतः हजर असावं असं मला वाटतंय. ऑफकोर्स, डेफिनेटली मी सगळ्या मीटिंग्स अटेंड करेन. आपण दोघंही मिळून वाकनीस या मीटिंग्स वगैरे हे सगळं नीट हँडल करू. चिंता ही नाहीच आहे वाकनीस. चिंता आहे दादा काय निर्णय घेईल. हो, साहेबांना लवकरात लवकर या निर्णयापासून परावृत्त करायला पाहिजे आपण. तुम्ही आणि मी काय करणार वाकनीस? आता जे काही आहे ना ते सगळं जानकीच्या हातात आहे. ठीक आहे, प्रवास करायला काही हरकत नाही, मात्र काळजी घ्या. गोळ्या दिलेल्याच आहेत, फक्त त्या वेळेवर घ्या. किती दिवसासाठी चाललात आपण? माहीत नाही, 2-4 दिवसांसाठी कदाचित. ठीक आहे, पण तिकडे जाऊन काही काम तर करणार नाहीत ना? म्हणजे दगदग धावपळ वगैरे? नाही नाही, हवा पालटासाठी चाललोय. मग काही हरकत नाही, कारण ते आपल्या तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहे. आणि परत आल्यानंतर तसं काही वाटलंच तर मला फोन करा. टेक केअर. साहेब, तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाहीये ना? बोला वाकनीस. साहेब, एक महत्वाची बातमी सांगायची होती. बोला ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नंदिनीच्या अस्थी मी शिवाप्पाकडे सुपूर्द केल्यात. काही बोलला तो? नाही, फारसं काही बोलला नाही. गैवरून आलं होतं त्याला. हो, पण अस्थी पोचवल्याबद्दल त्याने तुमचे आभार मानलेत. आभार तर मला मानायचे होते नंदिनीचे, म्हणूनच तर तिच्या अस्थी शिवाप्पापर्यंत पोहोचवायच्या होत्या मला. ठीक आहे, या तुम्ही वाकनीस. हो साहेब. साहेब, आणखी एक गोष्ट बोलला तो. तो म्हणाला, ज्या माणसासाठी माझ्या मुलीनं स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, तो माणूस खरंच त्या योग्यतेचा होता याची मला आज खात्री पटली. येतो. ताई, मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही नाराज नाहीये ना माझ्यावर? हो ग बाई, कळलं मला. आणि मी काही नाराज नाहीये तुझ्यावर. आता पुढे काय करायचं ना तेवढं बोल. अहो, मी तेच तर म्हणतीये. आपण जर आपापसात भांडत बसलो ना तर ते लई गेलं, तू पै गेलं, हाती दुपटणं आला, अशी अवस्था होईल आपली.
हे बघ, तुला काय बोलायचंय ते मला कळतंय, पण आता तुझ्या डोक्यात काय करायचंय काय? डोक्यात तशा बऱ्याच गोष्टी आहेत. सध्या आपण सगळ्यात सोपा मार्ग वापरूयात. म्हणजे तुम्ही वामनदादांची बोललात का? कशाबद्दल? अहो, नरसिंह भाऊजी राजकारणातनं निवृत्त होणार आहेत त्याच्याबद्दल अहिल्याताई. बोलले. तुझ्याशी बोलण्याआधी मी त्यांच्याशीच जाऊन बोलले, पण त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या मताला माझ्या दृष्टीने काडीचीही किंमत नाही. अहिल्याताई, तुमच्या दृष्टीने नसल पण घरातल्यांच्या दृष्टीने आहे ना. काय म्हणाले ते? हेच, तू राजकारणात यायचा विचारही करू नकोस, दादा काही निवृत्ती घेणार नाही. जाऊ दे ना, त्यांच्या बोलण्याने आपल्याला काही फरक पडतोय का? असं कसं? फरक पडतो अहिल्याताई, बराच फरक पडतो. आत्याबाई आणि जानकीशी वामनदादांचं लई चांगलं पटतं. झालंच तर वाकणीच आहेत त्यांच्या हाताशी. वेळ पडली ना तर वामनदादा सुद्धा आपल्याला भारी पडू शकतो. मग आपण त्यांना घाबरून गप्प बसायचं असं म्हणणं आहे का तुझं? तसं कुठं म्हणाले मी. माझ्याकडं ना एक नामी युक्ती आहे. ती जर का अंमलात आणली ना तर आपली चांदी झालीच म्हणून समजा. चांदी झाली? शब्द तरी नीट वापर. अहो अहिल्याताई, शब्द नाही नीट वापरले तरी चालतील. मी डोकं नीट वापरतीये ना. मी काय सांगते ना ते ऐका. इकडे वामनदादा, येतो. या, काळजी घे. इथली सगळी टेन्शन्स इथेच सोडून जा. जानकी, दादाला शक्यतो तिथे आरामच करू दे. जानकी, सगळं घेतलंयस ना? काही राहिलं नाहीये ना? नाही, काही नाही. प्रियांची औषधं सगळं घेतलंय. तसं नाही ग, स्वेटर शाल वगैरे काही घेतलंयस का? खूप थंडी असेल आता तिकडे. सगळं घेतलंय, तू नको काळजी करू. तू तुझी काळजी घे फक्त. हो अमृता, आता जाऊ दे त्यांना. जानकीला किती घाई झाली बघ तिकडे जायची. अहो, अगं म्हणजे आई बाबांना भेटायची घाई झाली असं म्हणतोय मी. तुला काय वाटलं? या. किल्लेदार, ओ किल्लेदार, मायला कधी कुणी असतंय की नाही या घरात? हा, बघावं तवा घर रिकामच असतंय. कुठे गेले ओ किल्लेदार? कोण हवंय आपल्याला? आपण कोण? किल्लेदारांना भेटायचंय. मी सुमित्रा किल्लेदार. सुमित्रा? हा, सुमित्रा म्हणजे आमच्या जावई बापूंची पहिली बायको नाही का? नमस्कार, मी बजाजीराव बोडके, सुगंधाचा चुलता. आपण पहिल्यांदाच भेटलोय नाही? हा, नाही गेले कुठे समजे? आहेत. तुम्हाला सुगंधाला भेटायचं आहे का? तुम्ही कसं, मी बोलवून आणते. हो, काय बसा. काय ताई, जरा चार शब्द तुमच्याशी हसून बोललो तर तुम्ही लगेच मला बसवायला लागलात का? मी इथं जाब विचारायला आलोय. जाब? कसला जाब? कसला जाब? माझ्या पुतणीचं पोर मेलं, ऍक्सिडेंट झाला ना तिचा. अहो, ती एवढी आजारी आहे पण तिच्याशी तुम्ही लोक चांगलं वागत नाही असं ऐकलंय म्या. हे बघा, नाही म्हणजे मी काय काय तो फप का व्हायला लागले आता? द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर.
आता मी काय बोलू? वा वर आम्हालाच विचारा काय बोलू. बघा आमच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही लोक. म्हणजे वरून नुसती मिजाशी पण आतून समधी बुरशी लागली. या बुरशी का का माझ्या सोन्यासारख्या सुगंधाशी असं वागताय तुम्ही? तिने काय वाकडं केलंय तुमचं? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे समधे प्रताप आपल्याच नवऱ्याचे आहेत. मी सुगंधाला बोलवून आणते. आओ मायला बाई काही येडी आहे का? दादा दिसेना, दादा दिसेना. त्याच्या खोलीमध्ये कुठे गेला कोणाच ठाव? बर मग? अरे बरं मग काय, दादा खोलीमध्ये असायचं की नाही आजारी पडलेला कायम? तो एकदम गायब झाला, गेला का काय कुणा? अरे म्हणजे घर सोडून गेला का काय असं म्हणायचं रे मला. उगाच रडारड करू नकोस, कळलं ना? तुला काय करायचं? दादा कुठे आहे ते? असं कसं बोलू शकतो रे तू? दादा आहे माझा, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. प्राण अडकते आहे त्याच्यासाठी, माहितीये का? नाही तो म्हणला होता की नाही राजकारणात संन्यास घेणार आहे. मला वाटलं काय राजकारणात सगळ्याचा संन्यास घेऊन गेला का काय? घरादाराचा पण. हर्षू, दादा कुठेही गेलेला नाही. नाही घरात ना राजकारणात. अरे बाबा स्वतःची समजूत तू काढतोय, कळते मला. आता राजकारणात तू गेल्यानंतर त्याची राजकारणाची जागा कोण घेणार असं मला म्हणायचंय. घराण्याशी चालू ठेवली पाहिजे की नाही? कळतंय मला, नेमकं कळतंय. विसरून जा परशू, असं काहीही होणार नाहीये. अरे बाबा तुझ्याबद्दल नाही बोलत मी. तू ते पद सांभाळू पण शकणार नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि मीही तुझ्याच बद्दल बोलतोय. राजकारणातलं दादाचं स्थान घ्यायची तुझी लायकी नाहीये परशू. हे लायकी नाही काढायची. मी तुझ्या संगत नीट बोलतोय, तू बी माझ्याशी नीट बोलायचे. कळलं की नाही? शेटिंग लावून झालेलं आहे. निवडणुकीत तिकीट आता मलाच गावणार आहे, कळलं काय? आणि निवडणुकीत तिकीट मला मिळाल्यानंतर कुरकुर न करता माझ्या सभामध्ये यायचं आणि भाषणं टाकायची. लोक हो परशुराम किल्लेदार ती निवडून द्या असं म्हणायचं, कळलं का नाही? तुला निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे. कुठल्या बेसिसवर? त्याने काय असते? दात काढायला काय आले? काय अडाणी समजतो का रे मला? निवडून येईन की नाही निवडून तेव्हा पहिला हार घालायला तू येशील पुढे, कळलं काय? निवडून येणार मी. जा परशू जा. लोकांनी तुझ्या फोटोला हार घालायच्या आधी राजकारण वगैरे सगळं विसरून जा. तुला येणार नाही ते. आणि दादाच म्हणत असशील ना, तर आपल्या घरातलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्याचं स्थान होतं तसंच आहे, तसंच राहील. लक्षात ठेव. कळलं? कळलं. तुला बी कळेल माझं काय स्थान असणार आहे ते. नवसाचं दर्शन घेतल्यावर किती बरं वाटतं ना. मला ना खूप दिवसांनी गावात आल्यासारखं वाटतंय. सतत इकडे तिकडे पाहतेय मी. काही बदललंय का, काही बदललंय का? गावच्या मातीचा सुद्धा एक वेगळाच वास असतो, मला फार आवडतो. साहेब, गाडी आधी वाड्यावर घ्यायची की मॅडमच्या घरी? नाही, हिच्या घरीच जायचं आपल्याला. का? वाड्यावर गेल्यावर उगाच भकास वाटेल, नकोच ते. त्यापेक्षा तुझ्या घरीच जाऊ. आई बाबांना खूप बरं वाटेल. किती दिवसात त्यांना पण नाही भेटलीये मी.
हे ताई चल ना आता, किती वेळ झाला. चल चला. ऍक्टर होणार वाटलं बाबा. कोणी रोखू शकत नाही. काय कसा काय वाटला आपला आवाज? या आवाजाला म्हणतात प्रोजेक्शन. शब्द माहितीये मला याचा. डोंबल्याचं प्रोजेक्शन. तेच ते जे काय असेल ते. हा अरे चुकीच्या माणसाबरोबर चुकीचे डायलॉग बोलत होता तू बजाजी. म्हणजे सुमित्रावर कशाला उगाच डापरत होता? हे बरं आहे तुझं. तू सांगतेस तसंच वागतोय ना मी. तूच मला म्हणालीस की या घरामध्ये पुण्यांदा एकदा ये आणि या घरातल्या माणसांवर चिड म्हणून. मी आलो आणि चिडलो. आलो आणि चिडलो. सांग का मग बाळू मेला धडा होता शाळेत, आठवतंय का? त्याला सांगितलं लोणी आण तर त्यांनी खिशात घालून आणलं. तसंच वागतोयस तू. ए बाई, माझं कुठं चुकतंय मला सांग ना, म्हणजे पुढच्या टायमाला अशी चूक नाही करणार मी. अरे ती सुमित्रा बावळट आहे, तिच्यावर चिडून काही उपयोग नाहीये. कळत नाही का तुला? चिडायचं कुणावर? आत्याबाई, वामन दादा, वाकनीस आणि ती यडछप जानकी यांच्यावर. ते सुमित्रा नरसिंह दादा काय माणसात मोडत नाहीत आता. आईल्या ताई आपल्याच आहेत अजून तरी. मग सांगत जा मला प्रत्येक गोष्ट. कसं आहे, माझं ना रोलचं वर्किंग चुकतंय. वर्किंग डॉलॉग चुकतात माझे. डॉलॉग खट्ट्यात गेले तुझे डॉलॉग. आता मी सांगते ना तेवढंच बोलायचं बजाजी. फक्त सांग मला सुगंधे, सांग. अगं जाम बोर झालोय मी. मला काहीतरी काम दे ग. कामच सांगते. तर मी जा असं सांगेपर्यंत याच घरात राहायचं. आमचे हे देतील तुझी व्यवस्था लावून. मी इथं राहायचं? बोल. बेस्ट आहे. मला जाम भारी घर आहे. इथं राहायचं आणि जोपर्यंत या घरातली लोक मला सून म्हणून मान्य करत नाहीत तोपर्यंत सारखी त्यांच्या कानाशी किटकिट 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 करत राहायची. अजिबात स्वस्त बसायचं नाही. काय तू फक्त सांग. मायला या घरचा पाहुणचार घ्यायला मिळणार आहे मला. काय सोडतो का काय? जाम खुश आहे आपण. माझ्या प्रस्तावाबद्दल तुम्ही काय विचार केलाय? कसला प्रस्ताव? भाऊजींऐवजी मी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव. पुन्हा मला ह्याविषयी एकदाही विचारू नकोस, कळलं? का? कारण या प्रश्नाचं उत्तर मी याआधीही दिलेलं आहे आणि आता त्यात बदल होणार नाही. तुम्हाला विचार करता येतो? निवडणुका 15 दिवसावर आलेल्या असताना नरसिंह भाऊजी पळपुटासारखे रमावतीला निघून गेले. हे जर का अख्ख्या जगाला कळलं तर काय होईल याचा विचार केलाय तुम्ही? पहिलं तुम्हाला काय सुचवायचा प्रयत्न करतेस? मी जर तुला मदत केली नाही तर ही गोष्ट तू सगळ्या जगाला ओरडून सांगशील. मी कशाला ओरडून सांगेन? भाऊजी रमावतीला गेले, ते काही हिमालयात गेले नाहीयेत की त्यांना तिथे कोणीही ओळखणार नाही. एव्हाना गावात वाड्यासमोर गर्दी जमा झाली असेल त्यांना पाहायला. भाऊजी गडचिरोलीहून आल्यापासून मीडियावाले, आमदार, सगळी जनता यांना उत्सुकता लागून राहिली असेल की नरसिंह किल्लेदारांचं पुढचं पाऊल काय असेल. आणि या अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना हे कळेल की त्यांचा नेता राजकारण सोडून चाललाय तेव्हा काय होईल? निवडणूक जिंकणं तर दूरच राहिलं, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ येईल त्यांच्यावर. मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मला असं वाटतं की एक औपचारिक घोषणा करण्यात यावी. यावेळी नरसिंह किल्लेदारांऐवजी अहिल्या किल्लेदार रमावती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी नरसिंह भाऊजींचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.
नाही, हे शक्य नाही. हे शक्य नसेल ना तर बदनामीची वाट बघत बसा.